फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी, आता गणपती वगैरे झालेले आहेत आणि आपल्या बॉडीला डिटॉक्स डाएट प्लॅनची खूप जास्त गरज आहे. कारण गणपतीमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये मिठाई खाल्लेली आहे, भरपूर प्रसाद खाल्लेला आहे, खूप साऱ्या मंडळांमध्ये जाऊन आपण वेगवेगळा गोड प्रसाद खातो आणि इतकं सगळं गोड खाल्ल्यानंतर, वेगवेगळ्या गोष्टी, स्नॅक्स या सगळ्या गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन, ब्लॉटिंग तयार होणारच आहे. त्याचबरोबर वाढणार आहे आपलं वजन आणि तेच वाढलेलं वजन या 7, 8, 10 दिवसांमध्ये आपलं जे वजन वाढलेलं आहे ते आपल्याला आता फक्त 3 दिवसांमध्येच कमी करायचं आहे. हो, तर मित्रांनो, जर तुम्हाला देखील तुमचं अगदी जिमशिवाय, कोणत्याही औषधाशिवाय, व्यायामाशिवाय 3 दिवसामध्ये 2 किलो वजन जर कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि संपूर्ण बॉडीला तुमच्या डिटॉक्स करण्यासाठीचा हा डाएट प्लॅन आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाही आहे. आणि हा संपूर्ण डाएट प्लॅन फक्त 3 दिवसांसाठी फॉलो करा आणि तुमचं 2 किलो वजन अगदी घर बसल्या कमी करा. या डाएट प्लॅनमुळे तुमच्या संपूर्ण बॉडीतली घाण निघून जाणार आहे, संपूर्ण बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि तुमचं वजन कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचं पुन्हा जे वजन वाढलेलं आहे ते मेंटेन करू शकता. पण लक्षात घ्यायचं आहे, हा डाएट प्लॅन फक्त शॉर्ट टर्म डाएट प्लॅन असणार आहे. आपलं अचानक वाढलेलं वजन पुन्हा पुनरावृत्त करण्यासाठीचा हा डाएट प्लॅन असणार आहे. त्यामुळे हा परमनंट वेट लॉसचा डाएट प्लॅन नाही आहे. जे आपलं अचानक वाढलेलं वेट असतं ते आपल्याला पुन्हा मेंटेन करायचं असतं, त्यासाठीचा हा डिटॉक्स डाएट प्लॅन असणार आहे. तर 3 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी करणारा हा डाएट प्लॅन तुम्ही शेवटपर्यंत पाहायला सुरुवात करा. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या 3 दिवसांच्या डाएट प्लॅनला. तर सकाळच्या मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे गरम पाणी. हो, दररोज डिटॉक्स ड्रिंक घेणं तितकंच गरजेचं आहे आपल्या बॉडीला फ्लश आउट करण्यासाठी. बॉडीतले जे घाणेरडे पदार्थ आपल्यामध्ये साठलेले असतात, जे घाण असतं ते डिटॉक्स करणं खूप जास्त गरजेचं असतं. विषारी घटक आपल्या शरीरामध्ये साठून राहतात, ज्यामुळे आपली चरबी वाढते, पोट फुगतं. तर त्यासाठी मॉर्निंगमध्ये डिटॉक्स ड्रिंक घ्या. कोणतंही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही नॉर्मल गरम पाण्याचा ग्लास भरून प्यायचं आहे. नंतर तुम्हाला करायचा आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये देखील तुम्हाला चांगले हेल्दी ऑप्शन सांगणार आहे. तर पहिला जो नाश्त्याचा, ब्रेकफास्टचा तुमचा ऑप्शन आहे तो असणार आहे 1 वाटी ओट्स, ज्याला आपण ओट्स पोरिज म्हणतो. त्याच्यासाठी तुम्हाला ओट्स घ्यायचेत, 20 ग्रॅम ओट्स घ्यायचे. त्याच्यामध्ये लो फॅट दूध घालायचं 1 कपभर आणि त्याच्यामध्ये कोणतेही तुमच्या आवडीचे फळं घालायचेत आणि ओट्स पोरिज अशा पद्धतीचं तुम्ही बनवू शकता. पहिला हा ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे नाश्त्यासाठीचा. त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेली 2 अंडी खाऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे ग्रीन टी, बस. आणि मग तिसरा जो ऑप्शन आहे तो आपला पारंपरिक चालत आलेला महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट, तो म्हणजे पोहे. पोहे जे आपले पातळ पोहे आपण बनवतो नेहमी आपल्या नाश्त्यामध्ये, तर ते 30 ग्रॅम पोहे तुम्हाला खायचे. त्याच्यामध्ये कोणत्याही आवडीच्या व्हेजिटेबल तुम्ही ॲड करायच्यात आणि मस्तपैकी एक मीडियम साईजचा बाउल भरून पोहे तुम्हाला एन्जॉय करायचेत. यानंतर जेव्हा तुम्हाला मधल्या काळात भूक लागते, म्हणजे सकाळच्या नाश्त्याच्या आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागते, तेव्हा तुम्हाला काय खायचं आहे, तर या काळामध्ये तुम्ही फ्रूट खाणं प्रेफर करायचं आहे. फ्रूट आपल्या शरीरासाठी खूप जास्त चांगले असतात, स्किन ग्लो करण्यासाठी देखील बेस्ट असतात, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे भरपूर काळासाठी फायबर जास्त असल्यामुळे तुमचं भरपूर काळासाठी पोट भरलेलं राहतं आणि एक्स्ट्राची क्रेविंग तुम्हाला होत नाही. याचबरोबर शुगर त्याच्यामध्ये असते, म्हणजे नॅचरल शुगर आपण म्हणू शकतो. त्यामुळे एक्स्ट्राचं शुगरी बाहेरचं खाण्याची आपल्याला अजिबात इच्छा होत नाही. तर फळामध्ये तुम्ही सफरचंद, पेरू किंवा इतर कोणते, पपई असेल किंवा वॉटरमेलन, आता सीझन नाही आहे त्यामुळे मिळणार नाही, मिळालं तर ते खाऊ शकता. किंवा मग मस्क मेलन असतं, म्हणजे ज्याला आपण खरबूज म्हणतो, ते जरी तुम्ही खाल्लं तरी देखील चालणार आहे. हे सगळे बेस्ट असे फ्रूटचे ऑप्शन आहेत. किंवा मग तुम्हाला फारशी भूक नसेल तर तुम्ही फक्त 1 कप ग्रीन टी घेऊ शकता. याच्यामध्ये देखील भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे वजन कमी करायला मदत होते. यानंतर तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणात काय ऑप्शन्स आहेत ते पाहूया. दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत 1 भाकरी मल्टीग्रेन पिठाची. चपाती न घेता आपण भाकरी घ्यायची आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी
कोणती पण भाकरी जी किंवा ओट्सची भाकरी बनते, बीटरूट भाकरी बनवा, मल्टीग्रेन कोणतीही भाकरी तुम्ही बनवा. त्याच्यासोबत घरात बनणारी कोणती पण भाजी घ्या, जसं की भेंडी झाली, भोपळा झाला, दोडका झाला, हे सगळे सीझनल आहेत. कोबी खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक बाउल भरून सॅलड. सॅलडमध्ये काकडी घ्या, गाजर घ्या, टोमॅटो घ्या. एवढं 3 जरी असलं तरी पुरेसं आहे. सॅलडनेच तुमचं पोट इतकं भरतं की तुम्हाला एका भाकरीच्या पेक्षा जास्त खाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. आता भाकरी खूप एवढ्या मोठ्या साईजची असू नये, ती आपल्याला मीडियम साईजची, एक फुलका जेवढ्या साईजचा असतो तेवढी छोटीशी भाकरी असावी आणि तितकी आपल्याला पुरेशी होते पोटभरीसाठी बरं का. त्याच्यापेक्षा जास्त खाण्याची सुद्धा गरज पडणार नाही जर तुम्ही एक मोठा बाउल भरून काकडी, गाजर आणि टोमॅटोचं सॅलड खाल्लं तर हे घ्यायचं आहे तुम्हाला. यानंतर मग तुम्हाला इव्हनिंगला म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या आधी जेव्हा तुम्हाला काहीतरी खाऊ वाटतं, भूक लागते, तेव्हा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता, ब्लॅक टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता, पण विदाऊट शुगर. म्हणजे कोणत्याही पद्धतीची साखर याच्यात ॲड करायची नाही आहे. साखर टाळायची आपल्याला. साखर टाळली तरच आपलं 3 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी होईल, नाहीतर मग होणार नाही. सोबतच जर थोडीफार भूक लागली असेल किंचितशी, तर तुम्ही एका मुठीमध्ये बसतील एवढे चणे खाऊ शकता किंवा मग तुम्ही स्प्राउट्स थोडेसे फ्राय करून त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून ते खाऊ शकता. यानंतर तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे रात्रीचं जेवण, जे असणार आहे आपलं 6:30 ते 7:30च्या दरम्यान. 8च्या आधी आपलं रात्रीचं जेवण झालंच पाहिजे आणि याचबरोबर ते हलकं असलं पाहिजे आणि पचायला अगदी सोपं असलं पाहिजे. कारण आपल्याला 3 दिवसात 2 किलो वजन कमी करायचं आहे, तर आपल्याला लो कॅलरीज असणारं हलकं जेवण खायचं आहे आणि वेळेवर जेवण करायचं आहे. म्हणजे झोपण्याच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मध्ये आपल्याला 3 तासांचा गॅप असलाच पाहिजे, कारण मग जेवण पचायला सोपं जातं. आणि जर 3 दिवसात तुम्हाला फॅट लॉस आणि वेट लॉस देखील करायचं असेल अगदी झटपट अशा पद्धतीने, तर आपलं जेवण लवकर झालं पाहिजे. जेवण जर तुम्ही झोपायच्या आधी उशिरा केलं तर काय होणार आहे, वजन तर कमी होणारच नाही, पण तुमच्या शरीरामध्ये फॅट्स तयार होणार आहेत. म्हणजे तुमच्या पोटाभोवती चरबी तयार होते, पचन व्यवस्थित होत नाही, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो आणि या सगळ्यामुळे मग तुमचं 3 दिवसात 2 किलो वजन कमी होणार नाही आणि मग तुम्ही पुन्हा म्हणणार की आम्ही तर डाएट प्लॅन व्यवस्थित फॉलो केला, जे सांगितलं तेच खाल्लंय, तरीसुद्धा आमचं वजन कसं काय कमी झालं नाही. तर मग त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. मी डिटेल तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे, तसेच आहे तसे फॉलो करायचेत. 6:30 ते 7:30पर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे रात्रीचं. 7 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही रात्रीचं जेवण केलंच पाहिजे. त्यापेक्षा उशीर तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे. फार तर 8 वाजले तरी चालतील, पण त्याच्यापेक्षा जास्त लेट नाही करायचं. या सगळ्या रात्रीच्या आहारावरती देखील आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत, रात्रीच्या रेसिपीचे देखील बरेचसे व्हिडिओ आहेत. तर आपल्या चॅनलवरती सगळं तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळतं. कोणत्याही पद्धतीचं सबस्क्रिप्शन घ्यायला लागत नाही, पैसे भरावे लागत नाहीत, अगदी फ्री सगळे व्हिडिओ आहेत. त्यामुळे सगळे व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन चेक करा आणि त्याचा लाभ घ्या, कारण अगदी फ्रीमध्ये सगळं तुम्हाला डाएट प्लॅन मिळतात, व्यायाम मिळतो किंवा बऱ्याच अशा वेगवेगळ्या वेट लॉस रिलेटेड टिप्स मिळतात. तर सगळं आपलं सध्या तरी आपल्या चॅनलवरती फ्री आहे, तर त्याचा लाभ नक्की घ्या आणि जाऊन नक्की सगळे व्हिडिओ चेक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावं लागेल जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायचे असतील. सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ खाली एक लगेच कमेंट देखील करा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग आता पाहूयात रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यायचं. जेवणामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सूप. आता भाज्यांचं बऱ्याचशा भाज्या वगैरे घालून तुम्ही सूप बनवू शकता, भाज्यांचं सूप घेऊ शकता किंवा तुम्ही 1 वाटी भरून सॅलड घेऊ शकता. सूपमध्ये भरपूर सूप आहे, त्याच्यातलं कोणतंही सूप तुम्ही घ्या. कोबी असेल किंवा भोपळ्याचं सूप असेल, टोमॅटो सूप असेल, असे बरेचसे सूप असतात, डाळींचं सूप असतं, तर कोणतंही सूप घ्या. सूप नसेल घ्यायचं तुम्हाला तर तुम्ही 1 वाटी भरून 30 ग्रॅम सॅलड खाऊ शकता, ज्याच्यामध्ये स्प्राउट सॅलड देखील तुम्ही खाऊ शकता. आणि तिसराच ऑप्शन आहे तुमचा रात्रीच्या डिनरचा, तो म्हणजे 1 उकडलेलं अंड खायचे किंवा 1 उकडलेलं अंड किंवा 30 ग्रॅम पनीर घ्यायचे आणि त्याचं सॅलड तुम्ही बनवून ते खाऊ शकता. याचबरोबर रात्रीचं 8च्या नंतर तुम्हाला अजिबात कोणत्याही पद्धतीचं जड असं अन्न खायचं नाही आहे. 8 नंतर अजिबात तुम्हाला काहीच खायचं नाही आहे. 8 नंतर जेवण जड काही कोणत्याही गोष्टी असतील, बिस्किट असेल, मध्येच भूक लागली, अशा कोणत्याही पद्धतीच्या स्नॅक्स वगैरे खायचं नाही आहे.
8 नंतर खाणं टाळायचं आहे, त्याचबरोबर जड खाणं देखील तुम्हाला टाळायचं आहे. हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित 3 दिवसांसाठी फॉलो केलं तर तुमचं देखील 2 किलो वजन अगदी घर बसल्या या सिंपल आणि सोप्या डाएट प्लॅनने कमी होणार आहे. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी तुम्हाला घ्यायचं आहे 1 ग्लास कोमट पाणी किंवा तुम्ही कॅमोमाईल टी घेऊ शकता. बेस्ट आहे, स्ट्रेस रिलीफ होतो बॉडीमधला आणि झोप चांगली लागणार आहे तुम्हाला. अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, वजन कमी करण्यासाठी मदत करतं. याचबरोबर संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला 2 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून काय करायचं आहे तर तुम्हाला तेलकट, तळकट पदार्थ, साखर यासारख्या गोष्टी, प्रोसेस फूड सगळं बाहेरचं अन्न खाणं तुम्हाला स्टॉप करायचं आहे. ते अजिबात तुम्हाला खायचं नाही आहे. तरच हे जे सगळे व्यवस्थित रूल पाळले तरच तुमचं 3 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी होणार आहे. याचबरोबर हलका असा व्यायाम तुम्ही करायचा आहे. व्यायामाचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. सिंपल असा व्यायाम करू शकता किंवा दररोज 30 मिनिट तुम्ही चालणं ठेवू शकता. त्याचबरोबर पांढरा भात जो आहे तो पांढरा भात खाणं तुम्हाला 3 दिवसांसाठी तरी टाळायचं आहे. तरच तुमचं वजन कमी होणार आहे. आणि हा डाएट प्लॅन तुम्हाला 3च दिवसांसाठी फॉलो करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नॉर्मल तुमचा संतुलित आहार घ्यायचा आहे किंवा तुमचा नॉर्मल जो डाएट प्लॅन असेल 30 दिवसांसाठीचा तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. मस्तपैकी हा डाएट प्लॅन व्यवस्थित फॉलो करा. संतुलित आहार ठेवा, व्यवस्थित थोडासा व्यायाम, चालणं ठेवा. बघा तुमचं 3 दिवसामध्ये 2 किलो अगदी झटपट वजन कमी झालेलं तुमच्या देखील लक्षात येईल. हा 3 दिवसांचा डाएट प्लॅन तुम्ही देखील फॉलो करून बघा आणि तुमचे रिस्पॉन्स कमेंटमध्ये सांगायला, तुमचे रिझल्ट कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग मंडळी, आशा करते आजचा डाएट प्लॅन देखील तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स.